जर न्याय नाही मिळाला तर आम्हाला कसा न्याय मिळून घ्यायचा हे आम्ही पुढच्या दिवसात दाखवून देऊ. धनंजय मुंडेमध्ये जर माणुसकी जिवंत असेल आणि जर त्याच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि स्वतःची जिम्मेदारी त्यांनी स्वतःवर घेतली पाहिजे. कारण मागच्या 5 वर्षापासून शिक्षा झाली पाहिजे. अंधारातून दुसरं करायचं का होत नाही. सगळ्या जिल्ह्याला माहिती, सगळ्या महाराष्ट्राला माहिती की वाल्मिक कराड कुणाचा माणूस आहे. त्याला कारणीभूत 100% शासन आहे. आणि या शासनापेक्षा बी या जिल्ह्यातले जे राज्यकर्ते आहेत, जे मेन माणूस आहे तो खरा सूत्रधार आहे या जिल्ह्याचा. धनंजय मुंडे मी घाबरत नाही. आम्ही कुणाला आज आम्ही घाबरत नाहीत. उद्या आमच्या लहान लहान लेकरं सुद्धा येऊन सांगतो तुम्हाला याला जिम्मेदार कोण आहे ते. काय हे होत आहे, काय एवढी गुन्हेगारी वाढली आणि काही ठिकाणी एवढी गुन्हेगारी काय वाढली, याला पूर्ण जबाबदार हे धनंजय मुंडे आणि त्यांचे जे खाल्ले बगल बच्चे आहेत ना, हे सर्व जिम्मेदार आहेत. जो प्रकार हुआ मसाजोग का, जो वालिद करार जो नाम का आदमी है, उन्हें जो प्रकार किया उसको जो है तो उसको जो है तो जल्दी से उसको अरेस्ट करना और उस पर जो है तो कार्रवाई करना. और धनंजय मुंडे ने मंत्री पद का पहले राजीनामा देना और पंकजा मुंडे ने भी राजीनामा देना. उसको पालक मंत्री नहीं बनाना, फिर का दोनों राजीनामा देना. देखो इलेक्शन हुआ विधानसभा का, दोनों चुन के आए. कितने मराठी चुन के आए? 4 मराठी चुन के आए भीड़ से. एक मराठी को आमदार मंत्री पद मिला गया, इसको दिए गए भीड़ से मंत्री पद. दोनों भी ओबीसी वाले. एक मराठों को देते थे, सूरज धस को देते थे, प्रकाश सोलंकी को देते थे, बात अलग थी. एक को भी टिकट नहीं दिया ना, वो मंत्री पद नहीं मिला. इसके जिम्मे क्या है, इनको जो है तो इनको जातिवाद करना, मराठा ओबीसी करना है. और जब तक हम मुसलमान समाज जब तक है जरंगे पाटिल के साथ और मराठा समाज के साथ जो भी जहाँ भी कभी भी गुनाहगारी होगी, मराठा या मुसलमानों को छेड़ा जाएगा तो हम उसके साथ बराबर रहेंगे. आरोपीला शिक्षा, आरोपीला शिक्षा, आरोपीला शिक्षा. आज जवळपास 19 दिवस झाले तरी बी अजूनही आरोपी मोकाटत आहेत. बीड पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलीस असो, हे आपल्या देशात नंबर 1 पोलीस आहे. मला कुठेतरी ह्या महाराष्ट्र पोलिसांवर पण शंका यायला लागली. तिथं 24 तासात आरोपी पकडायला पाहिजे होते, तिथं आज 19 दिवस झाले तरीही आरोपी मोकाट आहेत. आणि बरेच जण जे समजा दलाल आहेत का दलाल, ते म्हणा लागले की मंत्रिपदासाठी असं बोलते, पण हे चुकीचं आहे. कुठेतरी अण्णा माणुसकीसाठी रस्ता उतरले, त्यांना सपोर्ट करणं ही आपली गरज आहे. दलाल ही प्रतिक्रिया दिली, पण दलाल कोण म्हणून याचं नाव तर सांगू शकत नाही. दलालाचं नाव सांगणं म्हणजे आज तेवढी दहशत आम्ही जर तुम्हाला दलालाचे नाव सांगितले तर उद्या आमच्या जीवनात धोका आहे. इतकी दहशत या बीडमध्ये झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही मीडियावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. एवढी दहशती खाली सध्या बीड समाज बीडमधली जनता आहे. न्याय मिळालाच पाहिजे आणि लवकरात लवकर जशाच तशी उत्तर द्यायला हवी. जो आरोपी असेल ते त्यांना उत्तर देण्यात यावे. गोरगरिबांचा जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. इथे जे काही समजा मातंबर नेते जिल्ह्यातले बघा, ह्या नेत्यांनी ह्या गोरगरीब लोकांवर अन्याय करण्याचं कोणतीही पद्धत सोडलेली नाही. आणि हा गोरगरिबांचा जिल्हा असल्यामुळं या जिल्ह्यात एक तर शैक्षणिकदृष्ट्या हा जिल्हा सुधारलेला नाही आणि शैक्षणिकदृष्ट्या सुधारलेला नसल्यामुळं आणि जिल्हा हा गोरगरिबांचा असल्यामुळं या जिल्ह्यात कामगारांना जे युवा तरुण आहेत त्यांच्या हाताला काम भेटत नाही. या जिल्ह्यात कामगारांसाठी काम, त्यामुळे हे लोक जे आहे हे लोक असा फायदा घ्यायला लागले. ते लोक ज्या तरुणांच्या हाताला काम नाही आणि गुन्हेगारी करण्यासाठी प्रवृत्त करायला लागले. या लोकांना कुठेतरी आळा घातला पाहिजे. आणि हे जिल्ह्यातले लोक कोण करते हे सर्व जिल्हा पाहतो, सर्वसामान्याला माहिती, पण सर्वसामान्य समाज या गोष्टीला बोलण्यासाठी भेटतोय. का भेटतोय तर आपण जर आज काही बोललो
आणि उद्या जर आपलं काही नाव त्या निदर्शनात आलं त्या लोकांच्या, ते लोक आपलाही संतोष देशमुख सारखा सामान्य माणसाच्या जीवाला पण धोका 100% आहे. आज जे 3 टर्म सरपंच राहिलेले व्यक्ती आहे, त्या सरपंच सारख्या माणसाची निर्गुण हत्या केली जाते. तर सर्वसामान्य जे माणूस आहे तो बाहेर येऊन बोलू शकत नाही. त्या लोकांमधून 100% जीविताला धोका आहे. आणि सगळे पुरावे असताना आज त्या माणसाला अटक होत नाही याचा अर्थ काय? प्रशासन हे पूर्ण त्यांच्या ताब्यात आहे. प्रशासन जिम्मेदारी 100% प्रशासन जिम्मेदार आहे. हे एक लहान मुलाला, शेंबडे मुलाला पण कळू शकतं की प्रशासन जबाबदार आहे. आज 18 दिवस होऊन गेले की ते आज अटक करू शकत नाही त्यांना. म्हणजे 100% त्यांना कुठतरी राजकीय वरद हस्ता आहे. आणि राजकीय वरद हस्ता असल्यामुळं ते आरोपी अजून अटक होत नाहीयेत. आणि होईल का नाही याची गॅरंटी पण नाही राहिली. जोपर्यंत शेती म्हणतात ना आम्ही सगळं केलंय काय वैयक्तिक अजित पवार जिम्मेदार आहे ह्याच्यात. अजित पवारच घोटाळा आहे सगळा. त्याच्यामुळे धनंजय मुंडेला तो पाठराखण आहे आणि म्हणून हे गोरगरिबाची हत्या झाली. बाकी काहीच नाही. हे जोपर्यंत ह्यांना काय देत नाही तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही. ते संतोष देशमुखला बघा तुम्ही अजून काय होतंय ती. आता किती दिवस 20 दिवस अहो एक आरोपी पकडायला तुम्हाला इतका टाइम लागतो. तुम्ही कशाला राहिला तिथं? आणि देवेंद्र फडणवीस ह्यो बी काय मुख्यमंत्री काय कामाचा नाही, काही कामाचा नाही. तो जी म्हणतो ना ह्यांची सगळी साखळी मराठ्याला हत्यारे उपसावं लागतील हे सगळी माहिती घ्यावं आता. आता बाद झालं. मेडिसन नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर. आज बीडचा मूक मोर्चा हा शांततेत पार पडत आहे. परंतु आपला मराठा समाज सर्व रस्त्यावर उतरून आपल्या न्यायासाठी, न्यायाच्या हक्कासाठी कसा धडधडत आहे आणि झटत आहे या सरकारला, तर आपण ते बघत आहोत. आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर न्यूज येत राहतात, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.